एक अहम खबर महाराष्ट्र से सामने आ रही है। भारत निर्वाचन आयोग द्वारा वर्ष 2025 की मतदाता सूची के विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम की घोषणा कर दी गई है। यह कार्यक्रम 1 अक्टूबर से शुरू होकर 9 दिसंबर 2025 तक चलने वाला है। इस कार्यक्रम के अंतर्गत नागरिक अपने नाम जोड़ने, सुधार करवाने या नाम हटाने के लिए आवेदन कर सकेंगे। इस पूरी प्रक्रिया में नागरिक फॉर्म 6, फॉर्म 7 और फॉर्म 8 के माध्यम से ऑनलाइन या ऑफलाइन आवेदन भी कर सकते हैं। महाराष्ट्र सरकार ने सभी नागरिकों से अपील की है कि वे इस प्रक्रिया में सक्रिय भाग लें और लोकतंत्र को मजबूत करने में अपनी भागीदारी सुनिश्चित करें। इसी के चलते नागपुर विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिद्री ने जानकारी भी साझा की है। ऑफिसर चोकलिंगम सर ने अभी आमच्या शुक्रवारी मीटिंग घेतला होता। त्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की हे ग्रॅज्युएट कॉन्टेस्टसाठी ऑनलाईनचे सिस्टमचे पण येणार आहे। त्याचे ज्यावेळी ते लिंक देतील आणि तयार होतील सीओच्या वेबसाईटवर आम्ही आपल्याला परत एक प्रेस नोट इश्यू करतो। ऑनलाईन सिस्टममध्ये OTP द्वारे एक मोबाईल नंबर थ्रू एक फॉर्म भरण्यासाठी सुविधा वगैरे देणार आहे। तिथे व्हेरिफिकेशन वगैरे कैसे करायची आपला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेटच्या त्या सगळ्या विषय ऑनलाईनच्या बद्दल कैसे करायची त्याच्याबद्दल अजून विचार सुरू आहे। पण ज्यावेळी ऑनलाईनचे तयार होतील आम्ही स्वतःतून आपल्याला एक प्रसिद्धीपत्रक काढतो। तिथे एक सोय होणार आहे आणि एक नवीन एक सिस्टम मिळणार आहे पुढे जाऊन। तोपर्यंत आम्ही ऑफलाईन फॉर्म कधीही आम्ही ॲक्सेप्ट करणार आहे। कोई त्याच्याबद्दल विषय नाही। फॉर्म कोणाचे घेणार नाही। एकच एक्सेप्शन आहे त्याच्यासाठी की आपण एकी घरात राहतात याने आपला मुलगी, मुलगा, आई, वडील सगळं कोणी ग्रॅज्युएट असतील, भाऊ बहीण, आपला एकच ॲड्रेस आहे याने रेसिडेन्स घरी एकी आहे। त्यावेळी आपण दुसरे लोक आपल्याला ऑथराईज करू शकतात। ठीक आहे की मी माझ्या वडिलांना ऑथराईज करू शकतात की माझ्या वतीने माझे वडील माझ्यासोबत राहतात आणि या एकी रेसिडेन्समध्ये आम्ही राहतात, मी येऊ शकणार नाही, माझ्या वतीने ते सबमिट करणार आहे म्हणून। फक्त घरचे कुटुंबाचे जो लोक आहे जो एकत्रितपणे राहतात रेसिडेन्समध्ये, कुटुंबाचे लोक आहे लेकिन वेगवेगळ्या जागामध्ये राहतात ते देऊ शकणार नाही। रेसिडेंट्स एक ही घर में रहते हैं ऐसे कुटुंबाचे लोक एकत्रितपणे येऊन देऊ शकतात। त्या सोडून कोणतेही बल्क फॉर्म घेण्यात येणार नाही, ते रिजेक्ट होतील। कृपया आपला सगळा जो आहे आपला जो एफर्ट आहे ते वाया जाऊ नये। तो त्यासाठी माझी विनंती आहे की कोणी बल्क फॉर्म कोणत्याही स्तरावर पाठवू नये।